भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. त्या भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होण्याचा मार्ग म्हणजे हे भजन आहे. आज व डबल बारीच्या माध्यमातून किंवा 2020च्या माध्यमातून आज आचारसंहिता चालू आहे. वेळेला महत्व आहे, कारण मुंबई म्हटल्यानंतर वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. आणि स्वीट अँड शॉर्ट तुम्ही सुंदर केलेले आहेत, त्यात काय वाद नाही. मला जास्त काय बोलले नाहीत, कारण हिंमतच होती नाही. पण भक्ती कशी असायला पाहिजे बघा. भक्ती वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही ते गणपती गजानन. भक्ती अशी असायला पाहिजे. नाही तर आताची भक्ती कमी झालेली आहे. आपण मंदिराकडून जरी गेलो गाडी घेऊन तरी आपल्याला त्या मंदिरात जायला 2 मिनिटं वेळ नसतो. आपण तिथून काय करणार, गाडीवरूनच त्या देवाला होणार जाणार की की. मग देव सुद्धा वैतागलेला असतो, तो म्हणतो तसाच जा की की. काय केसावरून हात फिरवलं पाय घटात का. कारण बुवा 2 वेळा इकडे येऊन गेलेत. आणि बुवांची एक खासियत आहे, बुवांची एक खासियत आहे. बुवा प्रत्येक ठिकाणी जातात तेव्हा सांगतात काय माहितीये, ये नाडन की धरती, म्हणजे बुवा सांगतात. त्यांचं हे गाणं फेमस आहे. ये नाडन की धरती टकल्यावरती उठती झाड करती. ये नाडन की धरती, ये नाडन की धरती, ये नाडन की धरती. कोणी गाणं सुद्धा असं शोधून काढलं. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. आणि त्याच्यात पुढे हे गाणं ओरिजिनल असं आहे. आणि बोनी ते काढलं मेरे ये नाडन की धरती. त्या गाण्यावरती मी वेगळं गाणं केलं. काय, ही नाडनची धरती, ही नाडनची धरती टाकल्यावर सुन हुंदीर घसरून पडती. आणि कुटपण घुसती, कुटपण चावती. आणि मग ते चावल्यानंतर हे करणार शिंगेने सांगण्याने पेटू घ्या म्हणून पेटवले. ठीक आहे, हरिनामाला सुरुवात करूया. मनोरंजन होत राहणार गजराच्या माध्यमातून. आणि आम्ही दोन्ही बुवा किती एकामेकाला बोलू शकतो हे समस्त जनतेला माहिती आहे, कारण ही जोडीच तशी आहे. एकाचे शिंगा गेलेली होत, एकाची शिंगा हाडे खालसून येतो. ज्याचे दात पुढे ते काय बिस्किटचे पुढे, आणि ज्याचे टकलं उघडे त्याला भोकाचे वडे मेंदू वडे. गग गग पमग गग गग
जय राम